माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी अशा शाळेचा जो जुना ड्रेस होता त्याच्यापासून एक मोठीशी हँडबॅग बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। खाली मी एक ब्लॅक कलरचा कपडा वापरलेला आहे आणि वरती मेन कपडा। तर बघ याचा पूर्ण जे माप आहे ते 17x15 इंचाचा असं मी 2 स्क्वेअर कट केले होते आणि वरती मी बारीकशी पाइपिंग करून घेतलेली आहे। जसं वर जे आपले हँडल बसवायचे आहे, बंद बसवायचे आहे, त्या ठिकाणी मी पाइपिंग करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गव्हाच्या गोणीचा मी वापर केला होता। तर चला तर बघूया। आणि अजून एक बंद घ्यायचा आहे, मोठा बंद घ्यायचा आहे, तो एकूण आहे 39 इंचाचा। तर त्याच्यामध्ये सुद्धा मी एक मेन कापड घेतलेला आहे आणि एक अस्तर घेतलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। ही एक मोठी पट्टी आहे। तर बघू शकता तुम्ही गव्हाच्या गोणीचा मी याच्यात सुद्धा वापर केलेला आहे। तर चला तर आपली ही साधी सिंपलची पिशवी आणि खूप सामान बसणारी पिशवी। तर मी ती जी पट्टी तुम्हाला दाखवली होती ती पट्टी मी किती इंचाची घेतलेली आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर बघा हा जो आपला स्क्वेअर आहे त्याच्या वरून माप टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण हे जे माप आहे त्याला पूर्ण असं मोजून घ्यायचं आहे। तर बघा हे मी 48 इंचाचं घेतलेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये 1 इंच आपण वाढवलेला आहे, म्हणजे 49 इंचाचं मी एकूण एक मोठी स्क्वेअर म्हणजे एक पट्टी घेतलेली होती। तर बघा हा मेन कापड आहे। तर तुम्ही जेव्हा तुम्हाला बनवायची ठरली तर तुम्ही असेही सेम समोर ठेवून अशीही तुम्ही शिलाई देऊ शकतात किंवा जो आपलं अस्तर आहे त्या ठिकाणी असं ठेवून अशीही तुम्ही शिलाई देऊ शकतात। फक्त की समोरासमोर सेम कापड आलं पाहिजे। तर तुम्ही असेही ठेवायचं आहे व्यवस्थितपणे तुम्ही दाखवल्याप्रमाणे आणि या ठिकाणी पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। जी आपली ही पट्टी आपण तयार केलेली होती ही पट्टी पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे। पूर्ण हा जो बॉक्स होता त्याला पूर्ण ही पट्टी जोडून घेतलेली आहे। आता जो दुसरा पार्ट आहे तो सुद्धा सेम अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। तर बघा मी अशी पाइपिंग करून घेतली होती आणि ही पाइपिंग वरती येणार आहे 1 नंबरला। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे समोरासमोर येईल आणि इथे अशी आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून पूर्ण अशी चौकोनी आकारामध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा पूर्ण आकारामध्ये शिलाई मारायची आहे। तर आपली ही शिलाई देऊन झालेली आहे पूर्ण आकारामध्ये। तर तुम्ही बघू शकता की इतकी मोठी ही पिशवी आपली बनणार आहे। तर बघा ही जी साईड आहे इथे आपल्याला पाइपिंग करायची आहे। तर तुम्ही पाइपिंग सेम जे अस्तर आहे त्याच्यासारखेही करू शकतात किंवा जसं आपलं ही मेन पिशवी आहे त्याच्यानुसार तुम्ही अस्तर पाइपिंग करू शकता। तर माझ्याकडे तर असे जे काही थोडेसे तुकडे उरलेले होते त्या तुकड्याच्या साहाय्याने मी सगळे जोडून घेतलेले आहे आणि ही जी पिशवी आहे त्याला अशी पाइपिंग करून घेणार आहे। तुम्ही अशी ही दोन्ही बंद जोडून आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून पाइपिंग करू शकतात। खूप अतिशय सोपी आहे पिशवी बनवणं, फक्त एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की येईल बनवता। तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण याला ही पाइपिंग करून घेतलेली आहे। दोन्हीही आपले पाइपिंग कंप्लीट झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 हँडल घ्यायचे आहे। बघा मी जशी पाइपिंग केलेली आहे त्याचेच 2 हँडल घेतलेले आहे, म्हणजे 2 बंद घेतलेले आहे आणि त्या बंदमध्ये सुद्धा थोडंसं मी मजबूतपणा यावा म्हणून कापड टाकलेलं होतं आणि हे 22 इंचाचे हे 2 हँडल आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो मेन भाग आहे हा जो वरती जो ओपन भाग आहे तिथे आपल्याला हे हँडल जोडायचे आहे। ते जोडायच्या आधी तिथे आपण त्याचं माप घेऊया। तर बघा तुम्ही 4.5 बी घेऊ शकतात किंवा 4 बी घेऊ शकतात। तर मी हे 4 इंचाचं म्हणजे शिलाईपासून मोजलेले आहे मी 4 इंचाचे असे दोन्ही साईडने माप घेऊन घेणार आहे 4 इंचाचं। तर हे बघा दोन्ही साईडने 4 इंचाचं माप झालेलं आहे आणि जे आपण बंद बनवलेले होते ते बंद दोन्ही साईडने व्यवस्थितपणे असे ठेवून इथे शिलाई मारायची आहे। तर बघा मी दोन्ही साईडने बंद जोडून घेतलेला आहे आणि ही बघा आपल्या गव्हाच्या गोणीचा वापर करून अशी भन्नाट मोठी पिशवी आपण तयार केलेली आहे। ही पिशवी जास्त दिवस टिकते खरंच आम्ही, कारण की गव्हाच्या गोणीचा वापर करतो। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।